मंडळी सकाळी सकाळी धुक्याच्या रस्त्यातनं वाट काढत कुठेतरी फिरायला जायचा विचार आला. पण कुठे जायचं तेवढ्यात आलं आपण आज जाऊया देवाच्या डोंगरावर. म्हणून देवाच्या डोंगरावर जायचं ठरलं. चिंचाळीपासून 5 किलोमीटर अंतरावर असलेलं देवाचं डोंगर हे उंच ठिकाणी वसलेलं खूप सुंदर असं ठिकाण आहे. मग काय निघालो आम्ही नागमोडी वळणांनी आपल्या ॲक्टिवावरनं आणि आपल्या समीक्षासोबत. मस्त बघा आजूबाजूचा परिसर किती छान दिसतोय बघा, एकदम मस्त छान. पठारावरचं हे ठिकाण अगदी उंचावर आहे म्हणा. आणि नागमोडी वळणं पार करत 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 आम्ही पोहोचलो देवाच्या डोंगरापाशी. आणि खरंच आजूबाजूचा असा विलोभनीय परिसर आहे ना मंडळी, की तुम्ही याच एकदा या परिसरात आलात की तुमचं मन मोहून राहिल्याशिवाय राहणार नाही. आजूबाजूला छान असा परिसर आहे, सुंदर असे देखावे आहेत. समोर देवाचा डोंगर दिसू लागला आणि ओढ लागली ती दर्शनाची. आम्ही गाडी खालीच लावली पार्किंगपाशी. हे बघा मंडळी, आपण धुक्यांची चादर बघा इथे बघायला भेटली आपल्याला. महाबळेश्वरला तर बघतोच आपण. बघा वरतून बघा महाबळेश्वरच वाटतं इथं. कुठलं आहे आपलं खेड आहे काय? फार हे बघा गर्द बघा, खालचं काहीच दिसत नाही, म्हणजे ढग आहेत सगळे हे. आणि आपण ढगांच्या वरती आहोत. असा सीन तुम्ही पाहिलात का कधी? दृश्य कधी पाहिलेत? पाहिलं असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा. हे बघा मंडळी, माझा कॅमेराचा तर केवढी कॅपॅसिटी नाही, बाजूला सगळे डोंगर आहेत. धुक्यांची चादर पार करून आपण दगडी पायऱ्यांनी चाललो मंदिरापाशी. बघा जुन्या पायऱ्या आणि उंचावर असलेले ठिकाण, आजूबाजूला खूप खोल दऱ्या अशा. समोर बघा प्रवेशद्वारापाशी 2 वाघ बसलेले आहेत. छान असं देऊळ, शिवलिंग आतमध्ये स्वयंभू शिवलिंग, छोटंसं देऊळ पण एकदम मस्त. आणि हे बघा आजूबाजूचे खोल असे परिसर. हे गाव हे 4 समोरच्या साईडला बघा जे हे दिसतंय ना, नातूनगर धरण बघा. हे नातूनगर धरण आहे, नातूनगर धरण. आणि या साईडला तुम्ही खाली जाल तर दिवाण, खवटी, विनेरे, कोकण रेल्वे. मग अशी गेली कोकण रेल्वेचा आवाज आला. विनेरे या साईडला, महाड, विनेरे इकडे या साईडला, खेड आणि या साईडला दापोली, पालगड वगैरे असं बघा. उंच उंच दऱ्या दिसतात, पाठीमागे सगळं डोंगर दिसत आहेत. आणि शुद्ध हवा, छान हवा. असं वाटतं जाऊच नाही या ठिकाणावर परत.